आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका. 11वी बॅच दिनांक 15 मे 2025 पासून सुरू झाली आहे. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. उरण इस्लामपूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचा कार्यक्रम मुंबई येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात पार पडला. यानंतर त्यांचे सांगली जिल्ह्यामध्ये आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पगुच्छ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयाच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात स्वागत केले. सर्वप्रथम कासेगाव येथे शिराळचे युवा नेते सत्यजित नाईक, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे संचालक शहाजी पाटील, भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, आटपाडीचे माजी उपसभापती हर्षवर्धन देशमुख, संग्राम उद्योग समूहाचे युवा नेते निलेश येसुगडे, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिराळा तालुकाध्यक्ष अशोक पाटील, कडेगाव तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे, सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, पांडुरंग वाघमोडे, नेताजी पाटील, रणजित पाटील, ज्ञानदेव पाटील, वाटेगावच्या उपसरपंच सोनाली पाटील, राहुल पाटील, वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष निवास पाटील, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस संदीप सावंत, इस्लामपूर शहर भाजपाचे माजी अध्यक्ष अशोकराव खोत, साकराळेचे अशोक पाटील आदी मान्यवरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यानंतर येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी डॉक्टर सचिन पाटील, माजी सरपंच गणेश हराळे, शरद पाटील, रावसाहेब पाटील, प्रशांत पाटील, सुभाष चव्हाण, राहुल खराडे, संतोष पाटील, किल्ले मच्छिंद्रगडचे युवा नेते शशिकांत साळुंके, वाळवा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप, बिचूचे शिरीष रसाळ, राहुल मोहिते, मसुचीवाडीचे अक्षय कदम, वसंत कदम, भडकंबेचे डॉक्टर संभाजी तळप, पंडित लोंडे, शिवाजी पाटील, वसंत पाटील, शिगावचे विशाल यादव, अमृत चव्हाण, श्रीवर्धन पाटील, आविष्कार जाधव, रवी पाटील, अमोल भासर, अनिल पाटील, शरद गायकवाड, एडीनिपाणीचे CH पाटील, बागनीचे सूरज घनवट, सामडोळीचे संजय बेले, संजय हजारे, दीपक मगदुम, दस्तगीर मुजावर, मार्दवाडीचे अमोल पाटील, विश्वास पाटील, दीपक पाटील, करंदवाडीचे अनिल सरदेशमुख, दिगंबर ठाणेकर, दाजी, सचिन लोंडे, आनंद मनवर, बंडू कोळेकर, ढवळीचे अनिकेत पाटील, सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बहे येथे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस यदुराज थोरात, भाजपा OBC सेल अध्यक्ष मधुकर हुबाले, संजय मुळीक, धनंजय थोरात, भगवान यादव, दीपक मोहिते, मारुती मंडले, बाबालाल पाकजादे, पांडुरंग शेवाळे, गणेश शेवाळे, मालुजी मुसळे, प्रमोद सुतार, कबीर पाकजादे, मौला फुलारे, शहाजी पाटील, प्रवीण पाटील, अशोक सलगर, जयवंत थोरात, ताकारीचे आशिष पाटील, बोरगावचे संग्राम पाटील, फार्नेवाडीचे बाजीराव जमदाडे, उपसरपंच रणधीर फार्ने, नागाव उपसरपंच रणजित मगर, खाशाबा पाटील, योगेश जंगम, खरातवाडी उपसरपंच अर्जुन खरात, शिरटे दिलीप लाड, सुनील पाटील, नृसिंहपूर सुभाष जगताप, चंद्रकांत उदुगडे अण्णा, रेटरे हरणाक्षचे अक्षय मोरे, विशाल पाटील, माणिक जाधव, रोहन मोरे आदी मान्यवरांनी स्वागत केले. इस्लामपूर येथे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत लेझिम वाद्याने स्वागत केले. यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष केदार पाटील, भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील, मनसेचे सनी खराडे, माजी नगरसेवक LN शहा, वैभव पवार, नरेंद्र सूर्यवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भागवत जाधव, दादासाहेब पाटील, वीरेंद्र राजमाने, शरद पाटील, संजय पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, भास्कर मोरे, सुधाकर जाधव, हनुमंत जाधव, सयाजी जाधव, बाळासाहेब पवार, युवराज जाधव, तानाजी पाटील, तुळजापूरचे निलेश बाबर, जुनेखेडचे शिवराज पाटील, राकेश पाटील, पडवळवाडी अभिजित खोत, वाळवा अभिजित पाटील, बावची रणजित माने, अमित माने, आकाश पाटील, विश्वजित पाटील, विक्रांत गुरव आदी मान्यवरांनी स्वागत केले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.